कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, मी भारतातल्या खूप मोठ्या कॉलेजमध्ये बिझनेस डिग्री घेतली। मला मला याच्यातला खूप अनुभव आहे, मी याचा खूप अभ्यास केलाय। तू काय बेसिसवर आज मला काउंटर करत होतीस? नाही, मला माहिती तू खूप शिकलाय, तू बाहेरून शिकून आला, खूप पुस्तकं वाचली, सॅल्यूट तर आहे तुला बाबा। पण काय ना, माणसांचं आयुष्य हे पुस्तकात शिकवलं जात नाही। त्यांची दुःख, त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचा आनंद हे सगळं नसतं पुस्तकात। ते माणूस म्हणून ना आपल्याला समजून घ्यायचं असतं। म्हणून मी सांगते की त्यांच्यासाठी ही सुट्टी खूप महत्त्वाची आहे। तुला माहितीये का, ह्या सुट्टीनंतर ते जोशात काम करतील, कारण की त्यांना माहित असेल आशू की 5 दिवसांनी आपल्याला परत आपल्या कुटुंबाबरोबर राहायचंय। त्यामुळे हे बघ, त्यांची सुट्टी नको ना काढून घेऊ, एवढंच म्हणते मी। तुला तरी कळतंय काय बोलतेस? मी लॉजिकलच बोलतेय, तुला कळत नाही याचं मला नवल वाटतं। मग आशू, तुझ्या त्यात शिक्षणाचा काय फायदा जर तुला साध्या माणसांच्या अडचणी कळणार नसतील तर? ऐक ना, मला त्यांच्या गरजा कळतात अगं, म्हणूनच मी हा सगळा प्लॅन केला होता। पण तू कुठल्या अधिकाराने हे बोललीस मला सांग जरा। मी मेंबर आहे इथली म्हणून बोलते असं समज। मॅडम मेंबर, हे बघा काय आहे ना, मी पण याच्यामध्ये खूप कष्ट घेतलेत आणि खूप रिसर्च केलाय। मग माझ्या पण मतामागे अनुभव आहे आशू। ठीक आहे, नुकसान होईल फक्त। नुकसान तर नाही होणार, झाला तर फायदा होईल। 7 दिवस 7 तास काम इनफ आहे। 5 दिवस 10 तास काम आणि 2 दिवस सुट्टी, हे बरोबर आहे। तुला कळत नाही अगं। आशू, तू समजून घेत नाहीये। साहेब, शिवा बरोबर म्हणते, आम्ही 10 तास काम करायला तयार आहोत, पण आमची सुट्टी कॅन्सल करू नका। हो साहेब, आम्हा सगळ्या कामगारांना या सुट्टीची खूप गरज आहे। हे बघा, तुम्ही जरा विचार करून बघा प्लीज, की तुम्हीच लवकर घरी जाल रोज। नको साहेब, आम्ही 3 तास जास्तीचं काम करायला तयार आहोत, पण आमची सुट्टी रद्द करू नका। काय? हो, बरोबर आहे, बरोबर। आणि साहेब, आठवड्यातून 2 दिवस जर सुट्टी देणार असाल ना, तर उरलेले 5 दिवस आम्ही सर्व कामगार जीव तोडून काम करू साहेब। हो, बरोबर, करू ना आपण। तुम्ही सगळे शांत व्हा। हे बघा, इथे सगळे तुमच्या भल्याचाच विचार करतायत, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने करतायत। तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमच्या हिताचा निर्णय होईल। फक्त थोडा वेळ द्या आम्हाला। आशू, आपल्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल। दिव्या, ते मीटिंग का काय म्हणलीस का नाही तू? त्याला लई वेळ लागतो का ग? हो, मग काय ग, चाळीत पाणी येत नाही तेव्हा त्याची मीटिंग 4-4 तास चालते। मग ही तर मोठ्या कंपनीची मीटिंग आहे, संपत नसेल। आई, पण आपल्याला जेवढ्या लवकर शक्य आहे ना तेवढ्या लवकर भाऊंची भेट घ्यायला हवी। भाऊंची भेट कशाला? अगं बाई, तुम्ही इथे काय करताय? दिव्या, या ना, या कीर्तीताई, बसा ना। मी पाणी आणते, बस। थांब, मी आणते। बसा ना। अचानक कसं काय इथं ये ना? मी तुम्हाला निरोप द्यायला आली। म्हणजे तुम्हाला आता ते खरं वाटणार नाही, पटणार नाही, पण मी फक्त माझं काम करणार आहे। कुणाचा निरोप? काय झालंय? आम्ही आशूचं लग्न ठरवलंय आता, त्यामुळे देसाई कुटुंब एका नव्या नात्याला सुरुवात करते। भाऊंनी तुम्हाला असा निरोप द्यायला सांगितलंय की आजवर आपले खूप चांगले नातेसंबंध होते, त्यामुळे हे नातं आजवर जसं चालत आलंय तसं गोड मानून घ्या। कारण नवीन नात्याला सुरुवात करताना काही जुनी नाती सोबत नेणं शक्य नसतं ना, त्यामुळे हे नातं आणि हे नातेसंबंध इथेच संपले। हा, आता मी इथे एकटी आली आहे म्हणून मी माझ्या मनाचं सांगते असं काही नाही आहे। भाऊंनीच मला तुम्हाला तसं सांगायला सांगितलं। भाऊंचं? हो, भाऊंनीच निरोप द्यायला सांगितलंय। त्यामुळे इथून पुढे आम्ही तुमच्याशी काहीच संबंध ठेवणार नाही आहोत।
आणि प्लीज तुम्ही सुद्धा प्रयत्न करू नका. निर्णय झालाय. साहेब तुम्ही तरी समजून घ्या. अरे आम्ही तुमच्या हिताचा निर्णय घेऊ एवढा तरी विश्वास आहे ना तुमचा? हो भाऊ. आम्ही सगळ्यांनी तुमचं म्हणणं ऐकलं, त्यावर विचार केला आणि आम्ही या निर्णयापर्यंत आलोय. आशू, तू जी मेहनत घेतलीस ना ती खरंच खूप कौतुकास्पद आहे. त्याच्यामध्ये खरं तर तू कामगारांच्या दिवसाच्या कामातले 2 तास कमी केलेस, पण त्यांच्या आठवड्याच्या सुट्टीतला 1 दिवस तू कमी करून 1 दिवस वाढवलास. यामध्ये कंपनीच्या फायद्याचा तू विचार केलास, पण कामगारांच्या हिताचा थोडा विचार कमी झाला. आणि शिवाचं म्हणणंही बरोबरच आहे. सो तुमचं आणि शिवाचं म्हणणं अगदी योग्य आहे. तुमची 1 दिवसाची सुट्टी रद्द होणं हा निर्णय काही बरोबर नाही. तेव्हा आम्ही आशूच्या नाही तर शिवाच्या प्रस्तावासोबत जातोय. हा, तुम्हाला सगळ्यांना दिवसाचे 2 तास जास्तीचं काम करून तुमची जी 2 दिवसाची सुट्टी होती ती तशीच राहणार आहे. साहेब खूप उपकार झाले तुमचे. साहेब आम्हाला माहित होतं तुम्ही चुकीचा निर्णय घेणार नाही. आभारी आहोत साहेब. अरे माझे कसले आभार मानताय, शिवाचे आभार माना. तिच्यामुळे खरं तर आम्हाला तुमच्या मनातली खरी भावना कळली. शिवा, तू आज मीटिंग मध्ये आमचा आवाज बनलीस. असं काही नाहीये. मला जे योग्य वाटलं तेच बोलले फक्त. माझा विश्वासच बसत नाही कीर्ती. भाऊंसारखा इतका विचार करणारा माणूस असं काही बोलूच शकत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही स्वतः बोलून घ्या भाऊंशी, भाऊ सांगतील तुम्हाला. पण मग ते स्वतः का नाही आले इथे? अहो मीटिंग आहे ना, आणि बोर्ड मीटिंग महत्वाची आहे. आणि आपले नातेसंबंध चांगले होते, त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून भाऊंनी लगेच मला हे सगळं सांगायला तुम्हाला इकडे पाठवलं. आणि कदाचित मी हे जे सगळं तुम्हाला सांगते ते भाऊंना तुम्हाला सांगता आलं नसतं. आई, एव्हा आपण काय विचार करत होतो आणि इथे सगळं काय घडतंय हो? वंदे, आपण भाऊंशी बोलूया. हां बोला ना, तुम्ही बोला. हा बोलणार आहेत. तसंही बाई आजी आणि आई आता जाणारच होते भाऊंशी बोलायला. पण माझं एक ऐकाल का? मी हात जोडते तुमच्या पुढे, पण प्लीज प्लीज तुम्ही घरी येऊ नका. मी काय ना, खूप दिवसांनी घरातलं वातावरण खूप चांगलं आहे आता. तुम्ही आलात तर पुन्हा ते खराब होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.